हॅलो वेलकम ऑल टू विद्या मंदिर IIT नीट सेल आणि मी आहे संदीप पाटील. तर आज नॉमेनक्लेचरचा पुढचा टप्पा तो म्हणजे सायक्लिक ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्सचं नॉमेनक्लेचर आपण बघणार आहोत. सायक्लिक आहेत आणि ॲलिफॅटिक देखील आहेत. राईट. तर काय करायचं त्यांच्या नॉमेनक्लेचरमध्ये काय रूल्स आहेत ओके नाही. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आणि मग टप्प्याटप्प्यानं आपण फंक्शनल ग्रुप्स जसे ॲड होतील तेही नॉमेनक्लेचर आपण बघणार आहोत. अलॉंग विथ नॉमेनक्लेचर ऑफ बेन्झीन सबस्टिट्यूटेड कंपाऊंड्स, that is aromatic compounds. So today we are going to name some very simple monocyclic hydrocarbons, that is alicyclic hydrocarbons. Here just see this first structure. You will get that C is there, the C H असणार आहे इकडं CH है ना. How many carbon atoms are there? Three. Therefore it is a prop. Root word prop है ना. And single bonds are there. Ane, propane. But the structure is not open. म्हणून प्रोपेन नाही लिहिता येणार. इट इज अ सायक्लिक. म्हणून प्रिफिक्स लावायचा किंवा एक शब्द लावायचा सायक्लो प्रोपेन. राईट. इकडे बघ. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देअर. दिस इज अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला. 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स. सो पेंटेन सायक्लोपेंटेन हे दोन्ही अल्केन्स आहेत ना. अल्केन्स आहेत म्हणून एन लिहिलं. पण तो बघा तिथे काय, दिस इज अ डबल बॉन्ड. अँड हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देअर. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स. 1 2 3 4 5 6. सो हेक्झेन येणार का नाही. डबल बॉन्ड आहे मध्येच. हेक्झीन. So hexene, but it is cyclohexene. In the same way, to cyclopentene येणार. Cyclopentene. Just see. 1 2 3 4 5. This is cyclopentene. मग हा डबल बॉन्ड जर आपण काढला, व्हॉट इट विल बी. बेन्झीन नाही आहे बरं का. बेन्झीन नाही आहे तो. बेन्झीनला अल्टरनेट एकानंतर एक डबल बॉन्ड. डबल सिंगल डबल सिंगल डबल. सो दिस इज सायक्लोहेक्झीन असा आला डबल बॉन्ड. बट इफ डबल बॉन्ड इज नॉट देअर वी कॅन कॉल इट अ सायक्लोहेक्झेन. डबल बॉन्ड नसेल तर सायक्लोहेक्झेन. ऑलराईट. आणि दोन असं झाले डबल बॉन्ड. हेक्झाडाईन म्हणायचं. हेक्झाडाईन. इथं नंबरिंग करायचं 1 2 3 4. 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड म्हणजे सिंपल नंबर, शॉर्ट नंबर, दॅट इज अ 1. and 3 4. Third, that is the lowest number. 1 lowest number, 3 lowest number. So we will write cyclohexadiene. ठीक आहे. Right. So but here in our textbook it is given just cyclohexene, cyclopentene. आता सबस्टिट्यूशन झालेलं आहे. इथला एक असे 2 हायड्रोजन असतात ना, त्यातला एक H काढलाय आणि इथाइल जोडलाय इथं इथाइल. सो इट इज अ सिंपल सबस्टिट्यूशन. कुठला स्पेशल फंक्शनल ग्रुप नाहीये. पुढचा भाग बघणार आहोत. ज्यावेळी स्पेशल फंक्शनल ग्रुप नॉमेनक्लेचर असतं त्यावेळी काय करायचं. इजंट इट. सो हिअर हे काय आहे. इथाइल आहे. C2H5 इथाइल आहे ना. इथाइल असंही लिहिता आलं असतं सर. एक आणि हे दुसरं म्हणजे CH असं इथाइल. सो दे हॅव डायरेक्टली रिटन लाईक दिस C2H5. बरोबर आहे. सो व्हॉट इट इज. सायक्लोहेक्झेन.
सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन काय? इथाइल सायक्लोहेक्झेन. दोन दोन फंक्शनल ग्रुप्स वगैरे असतील किंवा दोन दोन सबस्टिट्युएंट्स वगैरे असतील तर नंबरिंग करणं आवश्यक आहे टू स्पेसिफाय द पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप और पोझिशन ऑफ द सबस्टिट्युएंट. होय ना? राईट. नाउ सी दिस. हियर देर आर टू सबस्टिट्युएंट्स. इथं एक सबस्टिट्यूशन झालेलं आहे आणि इथं एक सबस्टिट्यूशन झालेलं आहे. बरोबर आहे का? इथं बघा कुठलं सबस्टिट्यूशन आहे? हा एक असा म्हणजे इथं काहीच नसेल म्हणजे सी एच 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 असतो. मिथाइल मिथाइल. इकडं इथाइल येतं. मग नंबरिंग कुठून करू? जिथे नंबर ऑफ ब्रांचेस जास्त आहेत तिकडून करणार. बरोबर आहे ना? हे 1, हे 2, हे 3. थर्ड पोझिशनला सर CH2 CH3. तुम्हाला माहित आहे ना हे काय करायचं आहे? बॉन्ड लाईन फॉर्म्युला फुलवायचं काय? काय नुसतं झुलवायचं? दिस इज CHH, दिस इज CH3. बरोबर आहे ना? सो दिस इज 1 ला मिथाइल मिथाइल, 3 ला इथाइल. पण नेमिंग करत असताना अल्फाबेटिकल ऑर्डरनं जावं लागतं. दॅट इज 3 इथाइल, 3 इथाइल, 3 इथाइल, 3 इथाइल असं 3 इथाइल आणि 1 1 1 1 डायमिथाइल 3 इथाइल, 1 1 डायमिथाइल 3 इथाइल, 1 1 डायमिथाइल. काय म्हणतात? 1 1 डायमिथाइल सायक्लो हेक्झेन. 3 इथाइल 1 1 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन. ओके, गुड. नाउ नेक्स्ट वन. नेक्स्ट 8th बघा. 8th स्ट्रक्चर. 8th बघून मग 7th बघूया आपण. ठीक आहे? 8th मध्ये काय झालं सर? हे बघा, तुम्हाला एक टॅब्युलर कॉलम करायची तर लिहितो. एक टॅब्युलर कॉलम आपल्या टेक्स्ट मधलं बघा म्हणून मी सांगितलं. हे असं ब्रांच सबस्टिट्युएंट्स कुठले आहेत? हे ब्रांच सबस्टिट्युएंट आहे. ब्रांच आहे त्याला. हे बघा, हा कार्बन आहे, इथं कार्बन म्हणजे CH3 आहे, इथं कार्बन म्हणजे CH3 आहे. असा जो असतो ना, हे कंप्लीट ग्रुपला काय म्हणायचं? आयसोप्रोपाइल. पण तुमच्या मनात येईल सर आयसोप्रोपाइल, आयसो, नॉर्मल, निओ हे शब्द IUPAC मध्ये कसं वापरायचे? अरे पॅरेंटला आयसो वगैरे नाही वापरायचं, बट सबस्टिट्युएंटला वापरता येईल. म्हणून यू कॅन टेक आयसोप्रोपाइल, आयसोप्रोपाइल, आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्झेन. आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्झेन. आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्झेन. आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्झेन. राइट? ठीक आहे. आता 7th स्ट्रक्चर बघा. तो 7th स्ट्रक्चर, जस्ट इमॅजिन दिस 7th स्ट्रक्चर. आणि ह्याच्यात थोडी गफलत होऊ शकते, थोडं चुकीचं होऊ शकतं आपलं. तो स्ट्रक्चर असा लिहितो. हे बघा, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 6 असं लिहिता येईल का? बघा, 1 1 2 3 4 5 6 6च आहेत ना. 1 2 3 4 5 6. आणि थर्डला 1 2 तिसऱ्याला असा बघा बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहिला मी. आता गंमत काय होते? हा सबस्टिट्युएंट घ्यायचा का पॅरेंट चेन घ्यायचं? अरे पॅरेंट बडा होता है ना, मोठा असतं ना पॅरेंट चेन. मग इथं बघा 1 2 3 3 कार्बन atoms are there and here 1 2 3 4 5 6 carbon atoms. So this should be the main chain. बाप पहले आप. This is hexane. Hexane is the parent chain. Hexane is the parent chain. But what it is? 1 2 3 3 cyclohexane. 3 cyclohexane. Are you following this? Very important.
ठीक. Next. See, other important nomenclature of such compounds we will discuss. है ना? Very very important one. एक एक्स्ट्रा आज मोनोसायक्लिक मध्ये मी भाग घेतला. आता हे असं काहीतरी आहे म्हणून समजा. And here methyl is there, double bond and double bond is there. है ना? What is the name of such compound? है ना? So I will numbering इकडून करू की इकडून करू? अरे इथून केलेलं बरं का? इथे डबल बॉन्ड आहे तर आहेच, मिथाइल ग्रुप देखील आहे. Therefore 1 2 3 4. सो ब्यूट आहे, ब्यूट शब्द आहे, ब्यूट. पण सर डबल बॉन्ड 2 वेळा आहे म्हणून डाईन आहे, डाईन. आणि ब्यूटा, ब्यूटा 1 आणि 2 च्या मध्ये डबल बॉन्ड लोएस्ट नंबर 1 घ्यायचा, 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड लोएस्ट नंबर 3 घ्यायचा. सो ब्यूटा 1 3 डाईन. पण सर इथं मिथाइल आहे म्हणून 2 मिथाइल ब्यूटा 1 3 डाईन. मिथाइल ब्यूटा 1 3 डाईन. दिस इज, you mark it a star mark. का सांगा? This compound is very important. जे रबर आपण म्हणतो, रबर, नॅचरल रबर है ना, जिलॅटिनस नॅचरल रबर ज्याला म्हणतो, तो आहे 2 मिथाइल ब्यूटा 1 3 डाईन. हा त्याचा मोनोमर आहे आणि ह्याचं पॉलिमरायझेशन झालं म्हणजे n नंबर ऑफ टाइम्स हे रिपीट झालं तर काय होतोय, रबर तयार होतो. ह्याला आपण नाव दिलेलं आहे कॉमन मध्ये आयसोप्रीन म्हणून नाव दिलेलं आहे, आयसोप्रीन. हा, तुम्हाला कधी विचारतील सीईटी मध्ये, नीट मध्ये, जेई मध्ये, व्हॉट इज द मोनोमर ऑफ रबर, नॅचरल रबर? दॅट इज आयसोप्रीन. आणि तो कसा? ओनली आयसोप्रीन मोनोमर आहे, बट पॉली आयसोप्रीन, पॉली आयसोप्रीन इज अ नॅचरल रबर. कसला पॉली आयसोप्रीन? सिस की ट्रान्स, सिस आणि ट्रान्स असे पण दोघं आहेत. सो सिस पॉली आयसोप्रीन इज अ नॅचरल रबर. नॅचरल रबर काय आहे? सिस पॉली आयसोप्रीन, मोठा रबरचा पॉलिमर आहे. सो हिअर याला काय म्हणायचं? आयसोप्रीन कॉमन नेम. आयुपीसी में नेम 2 मिथाइल ब्यूटा 1 3 डाईन. 2 मिथाइल ब्यूटा 1 3 डाईन. डू यू अंडरस्टँड? डू यू एग्री? येस. समजा इथे एक फंक्शनल ग्रुप मी जोडला तर ह्याला काय म्हणतात? कॉमनली निओप्रीन. ऍक्च्युली ते निओचा अर्थ होतो सेकंड कार्बन ॲटमला 2 फांद्या असतात, पण इथं अर्थ वेगळा आहे. निओप्रीन और वी कॉल इट क्लोरोप्रीन, क्लोरोप्रीन. सो 2 ला क्लोरो, 2 क्लोरो, 2 क्लोरो ब्यूटा 1 3 डाईन. 2 क्लोरो ब्यूटा 1 3 डाईन. Isn't it? So that is the IUPAC names of these compounds. These compounds are useful in the where? In the 11th? No. 12th standard they are very important when you are going to learn polymers. काय कशाचा अभ्यास करता? पॉलिमर्सचा ज्यावेळी अभ्यास करता हे सगळ्यात महत्त्वाचे कंपाऊंड्स. आर यू फॉलोइंग दिस? येस. Now next one, very important part here, very important. आता आतापर्यंत नॉमेनक्लेचर मध्ये तुम्ही काय काय बघितला? एक तर स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन बघितलं. यू जस्ट सॉ द स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स. यू जस्ट सॉ द स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स. बरोबर आहे? नेक्स्ट आफ्टर दॅट यू सॉ अल्केन्स विथ ब्रांच्ड चेन. You saw alkanes, then you saw alkenes. है ना? म्हणजे अनसॅच्युरेटेड काल बघितलं, ओपन चेन आणि ब्रांच देखील. यू सॉ सॅच्युरेटेड अल्केन्स, यू सॉ अनसॅच्युरेटेड अल्केन्स, अँड टुडे यू सॉ मोनोसायक्लिक hydrocarbons along with some examples from 12th standard. Now tomorrow onwards
फंक्शनल ग्रुप्स असणारे, स्पेशल फंक्शनल ग्रुप्स असणारे नॉमेनक्लेचर अलॉंग विथ अरोमॅटिक नॉमेनक्लेचर बघणार आहोत. पण बिफोर वी गो टू दॅट, यू हॅव टू कम्प्लीट द टेबल 14.9 A and B. काय आहे त्याच्यामध्ये 14.9 A आणि B टॅब्युलर कॉलम मध्ये, स्टेट बोर्ड टेक्स्ट मध्ये काय आहे नाविन्य त्यात? द लिस्ट ऑफ फंक्शनल ग्रुप्स. आणि ते फंक्शनल ग्रुप आल्यानंतर प्रिफिक्सला आपण वापरतो की सुफिक्सला वापरतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी हॅलोजन्स येतात, हॅलोजन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, वी आर युझिंग हॅलो अल्केन, म्हणजे क्लोरो ब्युटेन, क्लोरो प्रोपेन, आयोडो असा वापरतोय ना, म्हणजे प्रिफिक्स म्हणून वापरतोय. काही शब्द असे आहेत किंवा काही फंक्शनल ग्रुप्स असे आहेत ते असतील तर आपण काय वापरतो? सफिक्स म्हणून वापरतोय. शब्दानंतर येणारे शब्द सफिक्स. फॉर एक्झाम्पल, अल्कोहोल असेल तर आपण वापरतो मिथॅनॉल, इथॅनॉल असं. सो हाऊ टू यूज द नेम्स ऑफ द फंक्शनल ग्रुप्स, व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स, आणि ते व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स असताना ते प्रिफिक्स म्हणून कसे काम करतात आणि सफिक्स म्हणून कसे काम करतात, ह्यासाठी तो टॅब्युलर कॉलम तुम्हाला लिहायचा आहे. दॅट इज द होमवर्क. बी सिन्सिअर इन डुईंग द होमवर्क. कारण एकदा हे झालं नॉमेनक्लेचरचा, तर पुढील भाग जो आहे टप्प्याटप्प्यानं वी विल रन विथ द ग्रेटेस्ट बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, GOC, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हेरी इंटरेस्टिंग. This is the foundation for a strong organic chemistry of 12th standard. Don't miss it out. ह्यानंतर आयसोमेरिझम येणार आहे. आयसोमेरिझम है ना, आणि त्यानंतर आयसोमेरिझमच्या नंतर इफेक्ट्स येणार आहेत. डिफरंट इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. दिस इज GOC, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री और गॉड ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. Keep enjoying, keep doing homework. Thank you.